नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 55 आपण बघत आहोत. आपला पॅटर्न असणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. दररोज संध्याकाळी 7 वाजता 25 मार्काची टेस्ट होत असते. दररोज तुम्ही किती मार्क पडतात ते तुम्ही मला आवर्जून सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि वेगवेगळ्या प्रकारचे कसे प्रश्न येतात पोलीस भरतीमध्ये त्याचा आपण अभ्यास करूया. चला, पहिला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा हृदय व आत्मा असे म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए समानतेचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपचारांचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार. कोणाला म्हटलेलं आहे? ऑप्शन क्रमांक सी घटनात्मक उपचारांचा अधिकार. आता हा घटनात्मक उपचारांचा अधिकार हा कोणता कलम आहे? कलम नंबर 32. म्हणजे आर्टिकल किंवा कलम 32ला बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलेलं आहे? संविधानाचा आत्मा किंवा हृदय बोललेलं आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. चला पुढचा प्रश्न. राज्याच्या तत्वनिर्देशक तत्वांचा म्हणजे DPSPचा डायरेक्टिव्ह प्रिन्सली स्टेट पॉलिसी समावेश संविधानातील कोणत्या भागात केला आहे? भाग 3, भाग 4, भाग 4 भाग 5. कशात केलेला आहे? भाग 4. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. भाग 1 काय आहे? भाग 1 काय आहे? नागरिक तत्व नाही, संघ आणि संघराज्य सूची. संघ आणि युनियन टेरिटरी 1 ते 4 आणि 5 ते किती? त्याच्यात किती आहे? 5 ते नागरिक तत्व. भाग 2 मध्ये काय आहे? नागरिक तत्व. भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत हक्क. आणि भाग 4 मध्ये काय आहे? राज्याचे तत्वदर्शक निरीक्षण. त्यामुळे आता लक्षात राहील. आणि भाग 4 मध्ये काय? मूलभूत कर्तव्य. समजलं? त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे ॲक्युरेट आहे. मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या दुरुस्तीने करण्यात आला? 24वी दुरुस्ती, 42वी दुरुस्ती, 44वी दुरुस्ती आणि 52वी दुरुस्ती. कोणती? 44वी दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता 44वी दुरुस्ती कधी झाली सर? तर 1976 साली 44वी दुरुस्ती झाली. आता 44व्या दुरुस्तीमध्ये काय केलं? भाग 4 मध्ये कलम 51A मध्ये काय ॲड केलं? मूलभूत. आतापर्यंत आपण हक्क गाजवत होतो सरकारकडं, तर सरकार म्हणे थोडंफार कर्तव्य पण करा. तर म्हणून काय केले? मूलभूत कर्तव्य ॲड केले त्यांनी. हे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये ॲड केलं. कायद्यासमोर समानता हा अधिकार संविधानातील कोणत्या कलमात दिला आहे? कलम 14, कलम 19, कलम 21, कलम 32. कोणत्यामध्ये दिलेला? कलम 14. ऑप्शन क्रमांक ए कलम 14 हा कायद्यासमोरची समानता करतो. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व अहिंसा पाळणे हे कुठे नमूद केले आहे? मूलभूत अधिकार, राज्याचे तत्वदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य आणि प्रस्तावना. कध्यात केलेले? सार्वजनिक मालमत्तेचे काय करणे? रक्षण करणे किंवा अहिंसा पाळणे. म्हणजे काय? हे आपलं कर्तव्य आहे. काय सांगितलं? आपलं कर्तव्य आहे. आपण जर हक्काना सरकारकडे मागत तर आपलं काहीतरी कर्तव्य. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य, अहिंसा पाळणे हे आपलं कर्तव्य. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. मालमत्तेचा अधिकार आणि मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यासाठी कोणती दुरुस्ती करण्यात आली? 42वी, 44वी, 52वी, 73वी. कोणती? 44वी. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे.
1978 मध्ये काय झालं होतं, 44वी दुरुस्ती झाली. आणि त्या दुरुस्तीमध्ये मालमत्तेचा अधिकार काढून तो कुठं टाकला, कलम 300A मध्ये टाकला. राहील लक्षात सगळ्यांच्या? ओके मित्रांनो, अजून एक चुकी झालेली असं 2 मिनिटं. हा 44वा नाही 42वा होता. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे तुमचा. प्रश्न क्रमांक 3 हा 42 करायचा होता. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला होता आणि 44व्या घटना दुरुस्तीमध्ये मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणून मालमत्तेचा हक्क हा तो कलम 300A मध्ये टाकला गेला होता. राहील लक्षात सगळ्यांच्या? आता मग 1976ला काय झाली, 42वी झाली आणि 1978ला कोणती झाली, 44वी. लक्षात राहील. आता पुरुष व स्त्रियांना समान कार्यासाठी समान वेतन मिळावे ही संकल्पना कोणत्या तत्वनिर्देशक तत्वात आहे? कलम 39D, कलम 40, कलम 42, कलम 46. कशात आहे? कलम 39D. ऑप्शन क्रमांक ए. त्याच्यात काय सांगितलेलं आहे की राज्यात किंवा देशात कोणत्याही स्त्री पुरुषाला समान कार्यासाठी समान वेतन देण्याचा निर्देश देतं. त्यामुळे कलम 39D हे प्रश्न क्रमांक 7चं उत्तर. सध्या भारतीय संविधानात एकूण मूलभूत कर्तव्य किती? 9, 10, 11, 12. किती? 11. ऑप्शन क्रमांक सी. आता पहिले किती होते? सुवर्णसिंग कमिटीनुसार 1976ला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये सुवर्णसिंग कमिटीना किंवा सुवर्णसिंग आयोगाना जे रेकमेंडेशन दिले होते त्याच्यातले 10 हे कर्तव्य दिले होते. आणि 86वी घटना दुरुस्ती, किती? 86वी घटना दुरुस्ती ती कधी मध्ये झाली? 2002 मध्ये. त्याच्यामध्ये काय ॲड केलं? 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण फ्री किंवा मोफत. शिक्षणाचा अधिकार कलम 21A कोणत्या घटना दुरुस्तीने जोडला जातो? 42वी, 44वी, 73वी, 86वी. कोणता? 86वी. तुम्हाला आत्ताच मागच्या ऑप्शन याच्यामध्ये सांगितलं 86वी घटना दुरुस्ती काय आहे? शिक्षणाचा अधिकार आपल्याला मूलभूत कर्तव्यामध्ये सांगते, त्याच्यानुसार घटना दुरुस्तीत ॲड केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा प्रोत्साहन देणे हे कुठल्या भागात समाविष्ट आहे? मूलभूत अधिकार, राज्याचे तत्व, मूलभूत कर्तव्य आणि प्रस्तावना. कशाचे? राज्याचे निर्देशक तत्व. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पृथ्वीचा परिघ म्हणजे इक्विटोरियल सर्कम्फरन्स सुमारे किती आहे? 30,000 किलोमीटर, 36,000 किलोमीटर, 40,000 किलोमीटर, 50,000 किलोमीटर. काय विचारलं आहे? सुमारे. लक्षात राहू द्या. किती येतो? 40,000 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक सी 40,000 किलोमीटर. पण ॲक्च्युअल किती आहे? ॲक्च्युअल आहे तो 40,075 किलोमीटर एवढा परिघ आहे पृथ्वीचा. पृथ्वीचा सर्वाधिक थर म्हणजे लेअर कोणत्या खडकाचा आहे? ग्रेनाइट, बेसाल्ट, सिलिका, लोह. कशाचा आहे? बेसाल्ट खडकाचा आहे. बेसाल्ट खडकापासून पृथ्वीचा सर्वाधिक थर बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलवर मोजली जाते? बिफोर्ड स्केल, रिक्टर स्केल, सॅपियर सिम्पसन स्केल, मर्कल स्केल. कशावर? रिएक्टर स्केल. ऑप्शन क्रमांक बी. भूकंपाची युनिट काय आहे? रिएक्टर. ऑप्शन क्रमांक बी.
ज्वालामुखी पट्टा रिंग ऑफ फायर कोणत्या महासागराभोवती आहे? अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर आणि पॅसिफिक महासागर. रिंग ऑफ फायर कशाच्या अवतीभोवती आहे? महासागराभोवती, पॅसिफिक महासागराभोवती आहे. ऑप्शन क्रमांक डी. मान्सून वारे कोणत्या कारणामुळे तयार होतात? पृथ्वीचा फिरणारा वेग, महासागराचा प्रवाह, तापमान व दाबातील फरक व पृथ्वीचा झुकाव. कशामुळे मान्सून वारे? कशामुळे? तापमान आणि दाबातील फरक. ऑप्शन क्रमांक सी. खंडीय प्रवाह सिद्धांत म्हणजे कॉन्टिन्युअस ड्रिफ्ट थेरी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? डार्विन, अल्फ्रेड वेगनर, न्यूटन, प्लेटो. कोणी मांडली? अल्फ्रेड वेगनरने. खंडीय प्रवाह सिद्धांत कोणी मांडला? खंडीय प्रवाह सिद्धांत अल्फ्रेड वेगनरने मांडला. हिमालय पर्वतरांगा कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगांमध्ये मोडतात? अवसादी पर्वत, ज्वालामुखी पर्वत, पटल पर्वत म्हणजे फोल्ड माउंटेन, अवशेष पर्वत. हिमालय पर्वतरांगा कशामध्ये मोडतात? पटल पर्वतमध्ये मोडतात किंवा फोल्ड माउंटेनमध्ये मोडतात. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे. एल निनो घटनेचा थेट परिणाम कोणावर होतो? सूर्यग्रहणावर, समुद्री प्रवाहावर, पर्वत निर्मितीवर आणि भूकंपावर. कशावर होतो? समुद्री प्रवाहावर. ऑप्शन क्रमांक बी. ते समुद्री थंड लाटा, उष्म लाटा, तो एक चार्ट होता आपल्याला. त्या चार्टमध्ये आपल्याला सगळ्या लाटा आहे. त्याच्यामुळे एल निनोचा इफेक्ट, एल निनोचा घटना झाल्यानंतर समुद्री प्रवाहावर इम्पॅक्ट होतो. हे आपण 8वी आणि 9वीच्या पुस्तकात शिकलेलो आहे. पृथ्वीचा निळा ग्रह का म्हणतात? महासागराची प्रचंड संख्या, वातावरणाचा रंग, सूर्यकिरणाचे परावर्तन, हिमनद्याचे अस्तित्व. तसा महासागरांची प्रचंड संख्या. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं करेक्ट असणार आहे. कारण पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे आणि 24% लँड आहे. म्हणजे जमीन ही झाली जमीन आणि पाणी. 29. भूकंपीय लहरी म्हणजे सिमॅनिक वेव्ह अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना काय म्हणतात? भूगोल, ज्वालाशास्त्र, भूकंपशास्त्र आणि भूरसायनशास्त्र. काय म्हणतात? भूकंपशास्त्र. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी माती कोणती? गारगोटी माती, काळी माती, लाल माती, शारमाई माती. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आढळणारी माती कोणती आहे? काळी माती. रेगूर या नावाने कोणत्या माती ओळखली जाते? लाल माती, काळी माती, गारगोटी माती किंवा लॅटराइट माती. कोणती? काळ्या मातीलाच काय म्हणतात? रेगूर माती म्हणतात. ओके. ऑप्शन क्रमांक बी. विदर्भात गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मुख्यतः कोणती माती आढळते? लाल माती, काळी माती, गारगोटी माती, पिवळी माती. कोणती विदर्भात कोणती माती आढळते? लाल माती आढळते किंवा लालसर माती. ऑप्शन क्रमांक ए. कोकण किनारपट्टी भागात कोणत्या प्रकारची माती आढळते? शारमाई माती, लाल माती, लॅटराइट माती किंवा पिवळी माती. कोणती? लॅटराइट माती, जी भात, सुपारी, नारळासाठी उपयुक्त असते किंवा सुपीक असते. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. काळी माती या पावसाळ्यात चिकट आणि उन्हाळ्यात तडकते. याचं कारण वाळूचे प्रमाण, गारगोट्यांचे प्रमाण, चुनखडीचे आणि मृत्तिकेचे क्ले प्रमाण. काय असतं? मृत्तिकेचे किंवा क्ले प्रमाणामुळे ती उन्हाळ्यात तडकते. म्हणजे मातीला, जमिनीला, शेताला असे तडे जातात मोठे मोठे आणि पावसाळ्यात पूर्ण असा गाळ, चिकट गाळ होऊन जातो. ते कशामुळे होतं? मृत्तिकेच्या प्रमाणामुळे होते. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. तर तुम्हाला किती मार्क मिळाले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.